गेलेला क्षण परत मिळवू शकत नाही. जसं की आता 20 मार्च 7:22 संध्याकाळचे वाजलेले आहेत. तर 7:21 जो क्षण होता, आपण कितीही काही संपत्ती देण्याचा विचार केला तरी तो गेलेला क्षण परत मिळवणं शक्य नाहीये. त्याच्यामुळे शास्त्र सांगतं की एका बुद्धिमान मनुष्याचं हे एक लक्षण आहे की तो आपल्या जीवनातल्या प्रत्येक क्षणाचा भगवंतांबद्दलचा जो आपला नित्य संबंध आहे तो जाणून घेण्यासाठी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी प्रत्येक क्षणाचा एक बुद्धिमान व्यक्ती वापर करतो. आणि विशेषतः अशा एक एक क्षणाचा फायदा भागवतात सांगितलेला आहे, जो क्षण आपण भगवंतांच्या शुद्ध भक्तांच्या संगतीमध्ये भगवंतांबद्दल ऐकण्यामध्ये घालवतो. तर त्यासाठी श्रील प्रभुपादजी भगवद्गीतेच्या एका श्लोकाचा संदर्भ देत आहेत. 2.40 आपण एकदा तो श्लोक उघडूया. नेहा विक्रमनाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते. एकदा आपण म्हणण्याचा प्रयत्न करू. कृपया सर्वांनी म्हणा. नेहा विक्रमनाशोस्ति विक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते. प्रत्यवायो न विद्यते स्वल्पम अपि अस्य धर्मस्य स्वल्पम् अपि यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्. त्रायते महतो भयात्. तर या ठिकाणी भगवंत सांगतात की भक्ती मार्गामध्ये कोणतंही लॉस म्हणजे कोणतंही नुकसान कधीच नाहीये. आणि असा भक्ती मार्ग थोड्या काळाकरता परत कुणी एका व्यक्तीने जर भक्ती मार्गातली तत्वांचं, भक्ती मार्गातील कार्याचं पालन केलेलं असेल, विधींचं, तर अशा व्यक्तीसाठी कधीच तो एक क्षण भगवंतांच्या भक्तीमध्ये घालवलेला कधीही व्यर्थ जाणार नाही. उलट तो भगवंतांच्या भक्तीमध्ये गुंतवलेला एक एक क्षण आपल्याला अनंत काळासाठी त्याचा फायदा देईल भगवत धामात जाण्यासाठी. तर असे खूप सारे उदाहरणं आहेत. तर आपण काही उदाहरणं जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तर एकदा एक भक्तांचा एक समूह दक्षिण अमेरिकेमध्ये आपण बघतो की काही देश आहेत, ब्राझील आहे, पेरू आहे, कोलंबिया इत्यादी, ज्या ठिकाणी अमेझॉन जंगल हे वेढलेलं आहे जवळपास 3 वेगवेगळ्या देशांमध्ये. आणि अशा दुर्गम भागामध्ये श्रील प्रभुपादांचं पुस्तक वितरण करत होते. तर त्यांनी एका घराच्या दरवाजावर ठोठावलं आणि तिथं जे व्यक्ती ज्या राहत होत्या त्यांना पुस्तकं दाखवले श्रील प्रभुपादांच्या द्वारे लिखित आणि विचारलं की आपल्याला याच्यातील काही पुस्तकं पाहायला किंवा घेण्यासाठी आवडेल का? तर त्या ज्या स्त्री त्या ठिकाणी राहत होत्या त्यांनी भक्तांना आतमध्ये बोलवलं आणि भक्तांना खूप आश्चर्य वाटलं की अशा दुर्गम भागामध्ये वगैरे पण जिथे की लोकच राहण्यासाठी कमी, त्या ठिकाणी अशा घरी त्यांच्या जाण्यात आलं, ज्या ठिकाणी भगवंतांचा फोटो आणि सुंदर अ, मंदिर सजवलेलं होतं घरामध्ये. तर भक्तांनी विचारलं त्यांना, की हे सुंदर ऑल्टर, मंदिर जे भगवंतांचे फोटो वगैरे तुम्ही लावलेले आहेत, श्रील प्रभुपादांचं नाही श्रील प्रभुपादांचा पण फोटो, की हे तुम्ही कसं काय कळालं तुम्हाला कृष्ण भावनेविषयी? तर त्यांनी सांगितलं, की बऱ्याच वर्षांपूर्वी मी रिटायर होण्याच्या अगोदर एका एअरलाईन कंपनीमध्ये त्या ज्या स्त्री होत्या, त्या एअर होस्टेस म्हणून काम करायच्या. आणि एका प्रवासामध्ये त्यांनी सांगितलं, की त्या एअर होस्टेस म्हणून सर्व्ह करत असताना अ, श्रील प्रभुपाद त्या विमानामध्ये भक्तासोबत बसलेले होते आणि श्रील प्रभुपाद ज्यावेळेस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचे, तर त्यावेळेस ते विमानातलं किंवा बाहेरचे कोणते खाद्यपदार्थ स्वीकार न करता स्वतः मंदिरातून किंवा कोणत्या भक्तांच्या घरून प्रसादाची व्यवस्था करून डब्यामध्ये पॅक करून घेऊन जायचे प्रसाद. तर ज्यावेळेस विमान हरे कृष्ण. ज्यावेळेस विमान हे हवेमध्ये उडायला लागलं
फ्लाय केल्यानंतर श्रील प्रभुपादांनी बाजूचे ज्यावेळेस आजूबाजूच्या लोकांना तिथे खाण्यासाठी काही खाद्यपदार्थ वगैरे विमान कंपनीतर्फे सेवा दिली जात होती, त्यावेळेस त्यांच्या बाजूला जे भक्त बसले होते त्यांना प्रसादाचा डब्बा उघडण्यासाठी सांगितला आणि त्याच्यामध्ये पोहे होते, प्रसाद म्हणजे भगवंतांना अर्पण केलेला भोग. तर श्रील प्रभुपादांनी ते घेण्यासाठी चालू केलं. तर ह्या ज्या एअर होस्टेस होत्या, ही जी स्त्री ज्यांच्याशी आता भक्त बोलत होते, त्यांनी श्रील प्रभुपादांना विचारलं की कॅन आय टेक सम, की तुम्ही जो प्रसाद घेता डब्यामधील जे पोहे घेत आहेत त्याच्यातील मी काही घेऊ शकते का? तर श्रील प्रभुपादांचे जे वैयक्तिक मदतनीस होते, तर त्यांना आश्चर्य वाटलं की बाहेरची व्यक्ती कसं काय म्हणत आहे, पण श्रील प्रभुपादांनी हो म्हणाले की घ्या, तुम्ही घेऊ शकता. तर त्यांनी श्रील प्रभुपादांनी जो प्रसाद ग्रहण केला होता त्याच्यातून एका ओंजळीमध्ये काही पोहे घेतले आणि स्वतःच्या तोंडात टाकले. परंतु ते असे साधारण पोहे नव्हते, तर एका भगवंतांच्या शुद्ध भक्तांनी ग्रहण केलेला प्रसाद होता, म्हणजे महाप्रसाद होता. आणि नंतर त्या स्त्रीने असं 1-2 ओंजळीमध्ये पोहे घेतले आणि खूप आवडले तिला, आवडीने खाल्ले. आणि नंतर त्यांनी त्या एअर होस्टेसनी श्रील प्रभुपादांना विचारलं, की "मी तुमच्यासाठी काही आणू शकते का इथे जे गोष्टी उपलब्ध आहेत?" तर श्रील प्रभुपादांच्या बाजूला जे भक्त बसले होते, ते म्हणाले, की "नाही, आम्ही काही घेत नाहीत" म्हणून. पण श्रील प्रभुपादांनी म्हणाले, की फक्त त्या स्त्रीला श्रील प्रभुपादांनी भगवंतांच्या सेवेमध्ये आणि भगवत भक्तांच्या सेवेमध्ये गुंतवण्यासाठी सांगितलं, की तुम्ही एका छोट्याशा पेल्यामध्ये, कपमध्ये काही गरम दूध आणू शकत असाल तर ते घेऊन या. तर त्यांनी खूप आवडीने ती सेवा घेतली आणि श्रील प्रभुपादांना अ, गरम दूध त्या ठिकाणी आणून दिलं त्यांच्या ओव्हनमध्ये थोडंसं गरम करून वगैरे. आणि अशा प्रकारे श्रील प्रभुपादांच्या सोबत जे आदान-प्रदान होतं ह्या स्त्रीचं, केवळ काही मिनिटांपुरतं मर्यादित होतं ह्या प्रवासामध्ये. आणि त्यानंतर श्रील प्रभुपादांची आणि त्या स्त्रीची कधी भेट पण झाली नाही. आणि नंतर श्रील प्रभुपाद 1977 नोव्हेंबरमध्ये भगवत धामामध्ये परतले. आणि आपण भक्तांना आश्चर्य वाटलं, की त्या काही मिनिटांच्या, काही क्षणाच्या एका शुद्ध भक्तासोबतचं जे भेट होती, आदान-प्रदान होतं आणि अशा शुद्ध भक्ताचा स्वीकार केलेला जो महाप्रसाद होता, त्याचा इतकं खोलवर बिंबवलं गेलं या व्यक्तीच्या, की खूप दिवसानंतर ज्यावेळेस त्या स्त्रीला इस्कॉनबद्दल कळालं, आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाबद्दल कळालं. तिने स्वतः सेंटरला भेट दिली आणि त्या ठिकाणाहून अ, स्वतःच्या घरामध्ये मंदिर वगैरे खूप छान सेटअप केलं भगवंतांचं छोटंसं. आणि ज्यावेळेस भक्त पुस्तक वितरणासाठी त्या ठिकाणी आले, तर खूप आनंद झाला तिला आणि तिने आनंदाने श्रील प्रभुपादांच्या द्वारा लिखित काही पुस्तके पण घेतले. तर सांगण्याचा हेतू हा, की जसं की या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे, की अशा शुद्ध भक्ताच्या संघामध्ये घालवलेला एक क्षणही आपल्या शाश्वत जीवनाचं कारण ठरू शकतो. भगवत धामात जाण्यासाठी आपल्या मदतीचं कारण ठरू शकतो. ज्याप्रमाणे सांगितलं जातं, की भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे 3 गोष्टींचा आपण कधी त्याग करायला नको. कोणत्या आहेत त्या 3 गोष्टी? कुणी सांगू शकेल का? भगवद्गीतेमध्ये ऐकलेलं असेल किंवा वाचलेलं असेल. कृष्ण सांगतात, की 3 गोष्टी कोणत्याही स्थितीमध्ये त्याग करू नयेत, सोडू नयेत. नेहमी त्यांचं पालन हरे केलं. कृष्ण प्रभुजी. हां, हा माताजी. यज्ञ, दान आणि तप. खूप छान. यज्ञ, दान आणि तप या 3 गोष्टींचं नियमित पालन करायला पाहिजे भगवंत सांगतात. तर त्याच्यापैकी दानाविषयी इथे सांगितलेलं आहे. आणि असं सांगितलंय, की जर आपण दान योग्य पात्र व्यक्तीला दिलं, जे की भगवंतांच्या सेवेमध्ये जोडलेले आहेत, तर कितीतरी अधिक प्रमाणामध्ये मल्टिप्लाइड, कितीतरी अधिक प्रमाणामध्ये पुढच्या जन्मामध्ये ते आपल्याला परत प्राप्त होतं. जर अपात्र व्यक्तीला दिलं, तर कमीत कमी जेवढं दिलेलं आहे तेवढं तर निश्चित प्राप्त होईल. आणि अर्धपात्र व्यक्तीला दिलं, तरीही काही अधिक प्रमाणामध्ये आपल्याला पुढच्या जन्मामध्ये ते निश्चित प्राप्त होईल. अशा प्रकारे एका शुद्ध भक्तांच्या संगतीमध्ये, भगवंतांच्या बद्दल ऐकण्यामध्ये, भगवंतांच्या बद्दल चर्चा करण्यामध्ये गुंतवलेला जो वेळ आहे, तो वेळ पण अशा प्रकारे एक प्रकारची इन्व्हेस्टमेंट
इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक एका प्रकारची गुंतवणूक आहे, जी की आपल्याला आपल्या शाश्वत जीवनाकडे नेऊ शकते, शाश्वत जीवनाची अनुभूती करू शकते. आणि जर आपण आपल्याला भगवंतांनी दिलेला वेळ आणि भगवंतांनी दिलेले ज्या फॅकल्टीज म्हणजे वेगवेगळे इंद्रिय जे आहेत आपले, ऐकण्याची क्षमता, बोलण्याची क्षमता, वाचण्याची क्षमता, ह्या सर्व इंद्रियांचा उपयोग आपण भगवंतांबद्दल जाणून घेण्यासाठी जर नाही केला, तर आपण काय करत आहोत? आपण पण अशा लोकांपैकीच एक बनत आहोत, जे की सूर्य उदयासोबत आणि सूर्यास्तासोबत केवळ आणि केवळ मृत्यूला एक दिवस जवळ जात आहे. एक साधारण व्यक्ती जो भगवत भक्तीमध्ये जोडलेला नाहीये, शास्त्र सांगतं की आयुर्हरति वै पुंसाम. अशा व्यक्तीचा जो जीवनकाळ आहे, आयुर्मर्यादा आहे, ती प्रत्येक सूर्य उदयासोबत आणि सूर्यास्तासोबत एक एक दिवस घटवल्या जात आहे. म्हणजे व्यक्ती मृत्यूच्या जवळ जात आहे, जो भगवत भक्तीमध्ये जोडलेला नाहीये. तर ज्या प्रकारे योग्य व्यक्तीला दिलेलं दान हे कितीतरी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला शाश्वत लाभ प्राप्त करून देऊ शकते पुढच्या येणाऱ्या जन्मांमध्ये. त्याच प्रकारे भगवत भक्तीमध्ये गुंतवलेला एक क्षणही आपल्याला शाश्वत जीवन प्राप्त करून देऊ शकतो. त्याच प्रकारे अजून एक उदाहरण माझ्या लक्षात येतं, जे की बऱ्याचदा मी सांगितलेलं पण आहे वेगवेगळ्या सेशन्समध्ये, की एक व्यक्ती होते, जसं की आपण पाहतो श्रील प्रभुपाद ज्यावेळेस पाश्चात्य देशामध्ये भक्तीचा प्रचार प्रसार करण्यासाठी गेले, त्या ठिकाणी खूप सारे जे लोक होते ते पापमय जीवनाला आसक्त होते. तर असा एक व्यक्ती हा पिट्सबर्ग, यूएसमध्ये, अमेरिकेमध्ये एक शहर आहे. त्या ठिकाणी मंदिरामध्ये येत असे आणि तो व्यक्ती नेहमी वेगवेगळ्या प्रकारचे जे नशेचे पदार्थ आहेत त्याच्यामध्ये अ, नेहमी घेतलेला असल्यामुळे नशेमध्ये राहायचा आणि नशेच्या प्रभावामुळे असं त्याला बाहेर काय चाललंय हे पण सुचायचं नाही आणि तो मंदिराच्या एंट्रन्सला, जिथे दरवाजा आहे मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी, त्या ठिकाणी पाय पसरवून भिंतीला टेकून पडलेला असायचा. तर भक्तांनी ज्यावेळेस या व्यक्तीला पाहिलं, त्यावेळेस त्यांना वाटलं की मंदिरामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी हा व्यक्ती म्हणजे अडथळा आहे. तर आपण त्याला उचलून बाहेर ठेवून द्यायचं का मंदिराच्या प्रांगणाच्या वगैरे? तर श्रील प्रभुपादांना त्यांनी एक पत्र लिहिलं आणि कारण हा व्यक्ती नेहमी नशेमध्ये राहायचा, त्याचं नाव भक्तांनी ठेवलेलं क्रेझी पीटर. तर श्रील प्रभुपादांना भक्तांनी सांगितलं, की असा एक व्यक्ती रोज मंदिरात तर येतो, पण नशेच्या आहारी असल्यामुळे नेहमी तो त्याच्या प्रभावाखालीच पडलेला असतो. तर आम्ही त्याला उचलून बाहेर ठेवून देऊ का मंदिराच्या कंपाऊंडच्या? तर श्रील प्रभुपादांनी भक्तांना सांगितलं पत्राच्या द्वारे, की कांट यू जस्ट टॉलरेट हिम, की तुम्ही काही दिवस सहन नाही का करू शकत त्याला? जर तो भगवंतांकडे येण्याचा प्रयत्न करत आहे, तर तुम्ही त्याला का भगवंतांपासून दूर करू इच्छिता? तुम्ही सहन करा आणि एका शुद्ध भक्ताच्या अशा प्रकारे कृपेमुळे हा जो क्रेझी पीटर होता, काही दिवसांनी स्वाभाविकतः भगवंतांच्या कृपेने आणि भक्तांच्या सहवासाने त्याची जी ॲडिक्शनला आपण काय म्हणतो, व्यसन जे होतं त्याचं, अशा ह्या नशेच्या पदार्थांविषयी, ते व्यसन कमी होत गेलं आणि नंतर त्यांनी ते पदार्थ घेणं बंद केलं. एवढंच नाही, तर रोज जी भागवत कथा व्हायची मंदिरामध्ये, ते पण कळत-नकळत त्याच्या कानावर पडायची, ऐकल्या जायचा आणि त्याच्यामध्ये बदल घडला, की हळू-हळू भक्तांनी त्याला स्वच्छ राहायचं शिकवलं. रोज व्यवस्थित अंघोळ करणे, स्वच्छ कपडे घालणे, अशा प्रकारे त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल झाला आणि त्या मंदिरामध्ये एक जे भक्त राहायचे, यांनी हे सगळं अनुभवलं होतं ह्या क्रेझी पीटरबद्दल आणि खूप सारे वर्ष गेले. श्रील प्रभुपाद ह्या पृथ्वी तळावरून गेले आणि काही दशकांनंतर हे जे भक्त होते, हे दक्षिण आफ्रिकेमध्ये एक ठिकाण आहे डर्बन. त्या ठिकाणी श्री श्री राधानाथ नावाचं मंदिर आहे, आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाचं. तर त्या मंदिरामध्ये मंगल आरतीमध्ये भाग घेत असताना या भक्तांना एक व्यक्ती दिसला मंगल आरतीमध्ये, एक भक्त ज्याचा चेहरा ओळखीचा वाटला त्यांना
तर त्यांनी दुसऱ्या भक्तांना विचारलं की कोण आहेत हे व्यक्ती, हे भक्त. तर त्यांनी सांगितलं की कुशक्रथा प्रभू आहेत, ज्यांनी की गोस्वामींचे खूप सारे लिखाणं संस्कृतमधील त्यांना इंग्रजीमध्ये भाषांतर करून टिप्पणी लिहिलेली आहे. श्रील प्रभुपादांचे महान शिष्य. तर हे जे भक्त होते ज्यांनी या क्रेझी पीटरला ओळखलं, जे की आता कुशक्रथा प्रभू म्हणून छान भक्त झालेले होते आणि केवळ भक्त साधारण नाही, तर भक्ती मार्गामधील व्यक्तींसाठी मदत आणि सेवा म्हणून त्यांनी गोस्वामींचे कितीतरी जे लिखित साहित्य होतं त्याचं इंग्रजीमध्ये भाषांतर आणि टिप्पणी लिहिलेली होती. तर हे उदाहरण गिरिराज स्वामी महाराज, जे की ते भक्त होते पिट्सबर्ग या ठिकाणी मंदिरामध्ये राहायचे काही दिवस, तर त्यांनी हे सगळं पाहिलं होतं आणि अनुभवलं होतं. तर श्रील प्रभुपादांच्या बद्दल एका ऑफरिंगमध्ये गिरिराज स्वामी महाराज हे सांगतात की कशा प्रकारे हा जो व्यक्ती होता क्रेझी पीटर, श्रील प्रभुपादांच्या काही काळापुरता सहवास प्राप्त करून कसा त्याच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झाला. तर इथे शास्त्र सांगतं की अशा प्रकारे प्रत्येक व्यक्तीने अशा शुद्ध भक्तांच्या सहवासाचा लाभ घेऊन त्याद्वारे स्वतःचं जे भगवंतांबद्दल झालेलं विस्मरण आहे, भगवंतांच्या संबंधाचा झालेला जो विसर आहे, ते स्मरण पुन्हा प्राप्त करण्यासाठी ह्या मनुष्य जन्माच्या प्रत्येक क्षणाचा उपयोग केला पाहिजे आणि ही काळजी घेतली पाहिजे की आपल्या जीवनाचा एक क्षणही व्यर्थ होऊ नये. इनफॅक्ट भक्ती रसामृत सिंधू श्रील रूप गोस्वामींच्या द्वारे लिखित जे शास्त्र आहे त्याच्यामध्ये खूप सुंदर ते लिहितात की एका शुद्ध भक्ताचे वेगवेगळे गुण ते सांगतात. तर त्या गुणांपैकी शुद्ध भक्तांचा एक गुण सांगितलेला आहे अव्यर्थ कालत्वम. अव्यर्थ कालत्वम म्हणजे असा भक्त हा जीवनाचा एक क्षणही व्यर्थ जाऊ देत नाही भगवंतांच्या भक्तीमध्ये न जोडता. तर हे एका शुद्ध भक्ताचं लक्षण आहे, जीवनातला एकही क्षण भगवंतांच्या भक्तीशिवाय जाऊ न देता. आणि एक छोटं उदाहरण देतो, मग आपण पुढच्या श्लोकाला जाऊ. की श्रील प्रभुपादांना एका एका एकदा रेडिओ स्टेशनवर मुलाखतीसाठी बोलावलेलं होतं आणि त्या मुलाखतीसाठी ज्यावेळेस श्रील प्रभुपाद त्या स्टुडिओमध्ये गेले, त्या ठिकाणी तिथले जे होस्ट होते आणि बाकीचे जे टेक्निशियन्स वगैरे होते ते सेटअप करण्यामध्ये मग्न होते. परंतु ते जे टेक्निशियन्स होते त्यांना असा त्या ठिकाणी स्टुडिओमध्ये खूप शांतता असते, जेणेकरून ज्या गोष्टीची रेकॉर्डिंग व्हायची आहे त्याचाच आवाज व्यवस्थित ऐकू यावा आणि बाकीचा काही डिस्टर्बन्स नसावा. तर त्यांना काहीतरी असा थोडा आवाज गुणगुणल्यासारखा येत होता, पण त्यांना हे लक्षात येत नव्हतं की कुठून आवाज येत आहे. सगळ्या ठिकाणी त्यांनी चेकिंग केली, परंतु त्या आवाजाचा स्रोत कळत नव्हता. नंतर ते जे होस्ट होते त्यांच्या हे लक्षात आलं की हा छोटा गुणगुणण्याचा आवाज हा श्रील प्रभुपादजी बसल्या बसल्या त्या टेक्निशियन्सचं जे सेटअप होतं ते पूर्ण होईपर्यंत हरे कृष्ण महामंत्र शांतपणे बसताना पण खूप कमी आवाजामध्ये गुणगुणत होते. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. एकदम त्यांनाच ऐकू यावं इतक्या छोट्या याच्यामध्ये. तर सांगण्याचा अर्थ असा, याच्यावरून आपल्याला कळतं की एक शुद्ध भक्त किती काळजी असते, किती सवय बनते त्यांना की एक क्षणही भगवंतांच्या स्मरण केल्या विना किंवा भगवंतांचं नामस्मरण केल्या विना ते घालवत नाहीत. तर आपण कदाचित लगेच त्या प्लॅटफॉर्मला न प्राप्त करू, पण आपण एवढं तर निश्चित समजून घेऊ शकतो की शक्य होईल तेवढा आपल्या काळाचा, भगवंतांनी जो आपल्याजवळ वेळ दिलेला आहे त्याचा सदुपयोग केला पाहिजे आणि निरर्थक वाया नाही जाऊ दिला पाहिजे. सगळ्यांना क्लिअर आहे? प्रभूजीज, माताजीज, हरे कृष्ण. कुणाचा काही प्रश्न आहे का या मुद्द्यावर? अव्यर्थ कालत्वम. हरे कृष्ण. समजलं प्रभूजी. ठीक आहे, आपण पुढे जाऊ. श्लोक क्रमांक 18. कृपया सर्वांनी म्हणण्याचा प्रयत्न करा. तरव किं न जीवन्ति तरवः किं न जीवन्ति 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 भस्त्रा किं न श्वसन्त्युत वस्त्राः वस्त्रः किं किं न न श्वसन्त्युत
न खादन्ति न मेहन्ति न न खादन्ति खादन्ति न मेहन्ति किं ग्रामे पशवो परे. किं किं ग्रामे ग्रामे पशवो परे. तर ही जी श्लोकांची शृंखला आहे ज्याच्यामध्ये शौनकादी ऋषी अशा व्यक्तींबद्दल सांगत आहेत जे की भगवंतांच्या भक्तीमध्ये जे जोडलेले नाहीयेत. तर अशा व्यक्तींचं जीवन हे कशा प्रकारे त्याचं फार महत्व नाहीये, निरर्थक नाहीये, जे भगवत भक्तीमध्ये स्वतःचा वेळेचा उपयोग करत नाहीत. कशा प्रकारे सांगत आहेत? कुणाला वाचायचंय का? प्रभुजीच, माताजीच, हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण. योजना माताजी. सादर प्रणाम प्रभुजी. धन्यवाद. वृक्ष जगत नाहीत काय? लोहाराचा भाता श्वासोच्छवास करत नाही काय? आपल्या सभोवतालचे पशु खात नाहीत आणि वीर्य स्खलन करीत नाहीत काय? तात्पर्य श्रील प्रभुपादजी द्वारा. आधुनिक युगातील भौतिकवादी मनुष्य युक्तिवाद करील की संपूर्ण जीवन किंवा जीवनाचा काही भाग सुद्धा ब्रह्मविद्येची चर्चा करण्यासाठी नसतोच. अधिकाधिक आयुष्य हे खाणे, पिणे, मैथून, ऐश करणे आणि जीवनाचा उपभोग घेणे यासाठी आहे. भौतिक विज्ञानाच्या प्रगतीद्वारे स्थायी जीवन जगण्याची आधुनिक मानवाची इच्छा आहे आणि जीवन अधिकाधिक प्रदीर्घ करण्याविषयक अनेक मूर्ख सिद्धांतही आहेत. परंतु भागवत निक्षून सांगते की जीवन हे तथाकथित आर्थिक प्रगतीसाठी नाही किंवा भौतिक विज्ञानाच्या प्रगतीद्वारे खाणे, पिणे, मैथून करणे आणि उपभोग घेणे या भोगवादी तत्वज्ञानानुसार जगण्यासाठी नाही. जीवन हे तपस्येसाठी आणि अस्तित्व शुद्धीसाठी आहे, जेणेकरून व्यक्ती वर्तमान मनुष्य देहाच्या अंतानंतर शाश्वत जीवनामध्ये प्रवेश करू शकेल. भौतिकवादी मनुष्यांना आपली आयुर्मर्यादा शक्य तितकी वाढवायची असते, कारण त्यांना पुढील जन्माविषयी ज्ञानच नसते. त्यांना वर्तमान आयुष्यातच जास्तीत जास्त सुख भोगावयाचे असते, कारण त्यांचा निष्कर्ष असतो की मृत्यूनंतर दुसरे जीवन अस्तित्वात नसते. जीवाच्या नित्य अस्तित्वाविषयीच्या आणि भौतिक जगामध्ये आवरण बदलण्याविषयीच्या अज्ञानाने आधुनिक सामाजिक रचनेमध्ये उत्पात माजविला आहे. यामुळेच अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत व आधुनिक मानवाच्या विविध योजनांमुळे तर त्या अधिकच जटिल बनल्या आहेत. सामाजिक समस्यांचे समाधान करण्याच्या योजनांनी तर त्रास विकोपासच गेला आहे. आयुर्मर्यादा 100 वर्षांपेक्षाही पुढे वाढवणे जरी शक्य झाले तरी त्यामुळे मानवी संस्कृतीची प्रगती होईलच असे नाही. भागवत सांगते की काही वृक्ष शेकडो आणि सहस्रो वर्षे जगतात. वृंदावनात एक चिंचेचा वृक्ष आहे. ती जागा इमलीतल म्हणून ओळखली जाते. तो वृक्ष भगवान श्रीकृष्णांच्या काळापासून अस्तित्वात आहे असे म्हटले जाते. कलकत्त्याच्या वनस्पतीशास्त्र बागेत असलेला वटवृक्ष 500 वर्षांपूर्वीचा असल्याचे म्हटले जाते आणि जगभरात असे अनेक वृक्ष आहेत. शंकराचार्य केवळ 32 आणि श्री चैतन्य महाप्रभू केवळ 48 वर्ष जगले. मग याचा अर्थ असा आहे का की वर उल्लेखिलेल्या वृक्षांचे उदंड आयुष्य हे शंकराचार्य अथवा श्री चैतन्य महाप्रभू यांच्यापेक्षा अधिक महत्वाचे आहे? आध्यात्मिक मूल्यांविना प्रदीर्घ आयुष्य फारसे महत्वाचे नाही. एखाद्याला शंका येईल की वृक्ष एवढे जगतात कारण ते श्वास घेत नाहीत, परंतु बोस यांच्यासारख्या आधुनिक शास्त्रज्ञांनी सिद्ध केलेलेच आहे की झाडेही सजीव असतात, म्हणून श्वासोच्छवास हे काही जिवंतपणाचे लक्षण नव्हे. भागवत सांगते की लोहाराचा भाता अतिशय व्यवस्थितपणे श्वास घेतो, म्हणून याचा अर्थ असा नव्हे की भात्यामध्येही प्राण आहे. एक भौतिकवादी युक्तिवाद करेल की वृक्षाचे जीवन आणि मनुष्याचे जीवन यांमध्ये तुलना करता येत नाही. वृक्ष स्वादिष्ट रुचकर भोजन करून आणि संभोग करून जीवनाचा उपभोग घेऊ शकत नाही. यास प्रत्युत्तर म्हणून भागवत प्रश्न करते की श्वानशुकरांसारखे इतर प्राणी माणसांसोबत त्याच गावात राहून खात आणि समागम करीत नाहीत काय? या संदर्भात भागवताचा पशवोपरे किंवा इतर प्राणी हा विशिष्ट उच्चार अर्थपूर्ण आहे. याचा अर्थ आहे की केवळ आहार, श्वासोच्छवास आणि मैथुन या गोष्टींचा समावेश असणाऱ्या चांगल्या प्रकारच्या पशुवत जीवनाच्या योजना आखण्यात मग्न झालेले लोक म्हणजे मानव रूपधारी पशुच आहे. असा सुशोभित पशूंचा समाज हा दुःखी मानवतेचे काहीही भले करू शकत नाही. कारण एक पशु दुसऱ्या पशुला सहजपणे इजा करू शकेल, परंतु तो दुसऱ्याचे भले क्वचितच करील. हरे कृष्ण प्रभुजी. सादर प्रणाम. श्रील प्रभुपादजी की जय.
हरे कृष्णा. धन्यवाद माताजी. तर या ठिकाणी भागवत सांगतं की कशा प्रकारे फक्त जगत राहून किंवा श्वासोच्छवास करून किंवा चांगले खाद्यपदार्थ ग्रहण करत राहून किंवा आपल्या भौतिक इंद्रियांद्वारे खूप सारा इंद्रिय भोग करत राहून जगणं म्हणजे खरंच जगणं नाहीये. का? कारण अशा प्रकारचं जगणं तर बाकीचे प्रकारचे जे काही जीव आहेत, जसं की वृक्षांचं उदाहरण दिलेलं आहे. तर असं आत्ता पण तुम्ही जर पाहायला गेलं, बरेच जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बॉटॅनिकल गार्डन्स आहेत. जसं की श्रील प्रभुपादजी कलकत्त्यामधील बॉटॅनिकल गार्डनमधील एका वृक्षाचं उदाहरण देतात, जो की 500 वर्षांपेक्षा अधिक काळ जुना आहे असं सांगितलं जातं. त्याचप्रमाणे अमेरिकेत काही बॉटॅनिकल गार्डन्स आहेत, ज्या ठिकाणी रेडवूड ट्रीज तुम्ही नंतर सर्च करून पण पाहू शकता. रेडवूड ट्रीज नावाचे काही वृक्ष आहेत, ते हजारो वर्ष जगू शकतात. जवळपास 2000, 2500, 3000 वर्षापर्यंत जीवन जगलेले रेडवूड वृक्ष आत्ता पण त्या बॉटॅनिकल गार्डन्समध्ये आहेत. तर सांगण्याचा हेतू हा, की इतका लांबलचक काळ जरी हे वृक्ष जीवन जगत असतील, तरी त्या जीवनाचा अर्थ काय? जर आपण ते जीवन भगवंतांना जाणून घेण्यामध्ये, भगवंतांबद्दल स्मरण करण्यामध्ये जर वापरलं नाही, तर असं लांबलचक आयुष्य प्राप्त होऊन पण काही उपयोग नाही. त्याचप्रमाणे श्वास घेण्याबद्दल भागवत सांगत आहे, की नुसतं श्वास घेऊन जर मनुष्य जगत आहे असं जर म्हटलं, तर अशा श्वास घेण्यामध्ये आणि लोहाराचा जो भाता असतो, की आजकाल तर लोहाराचा भाता जास्त लोकांना आढळून येत नाही. परंतु आधीच्या काळामध्ये आपण पाहतो 12 बलुतेदार, तर लोहार भात्याद्वारे हवेचा वापर करून लोखंड जे की अग्नीमध्ये ठेवलेलं असायचं, त्याला रेड हॉट म्हणजे लाल बुंद करायचे, जेणेकरून त्याला व्यवस्थित प्रकारे आकार देता यावा. तर असा जो लोहाराचा भाता आहे, जो पुन्हा पुन्हा खालीवर होऊन हवा आतमध्ये घेतो किंवा सोडतो, तर अशा भात्याच्या हवा घेण्या आणि सोडण्यामध्ये किंवा आपल्या श्वासोच्छवासामध्ये काही जास्त फरक नाही किंवा नुसतं लांबलचक जीवन जगण्यामध्ये आणि अशा लांबलचक काळ जगणाऱ्या वृक्षांमध्ये काही फरक नाहीये. किंवा इंद्रिय भोग हे जर जीवनाच्या जगण्याचं जर मापक दंड ठरवला आपण, तर जे पशु आहेत, जसं की इथे उदाहरण दिलेलं आहे, श्वान, सुकर. सुकर म्हणजे जे निम्न स्तराचे पशु आहेत, डुक्कर वगैरे. तर कुत्रे, मांजरे, डुकरे अशा प्रकारचे पशुशास्त्र सांगतं, की ते पण ह्या मैथुन जीवनाचा आनंद उपभोगण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि आपण जर आपल्या इंद्रिय भोगापासून प्राप्त होणाऱ्या आनंदासाठीच जर केवळ जगलो, तर अशा पशूंच्या जगण्यामध्ये आणि आपल्या जगण्यामध्ये काय फरक आहे? हे भागवत आपल्याला प्रश्न सर्वांना विचारत आहे. आणि या सर्व लांबलचक काळ जीवन जगणाऱ्या वृक्षांच्या विरुद्ध भागवत उदाहरण देत आहे. जसं की अनेक महान व्यक्तींचं, जसं की शंकराचार्यांचं उदाहरण दिलंय. शंकराचार्य हे केवळ 32 वर्ष या पृथ्वी तलावर होते. इतका कमी काळ. त्याचप्रमाणे श्री चैतन्य महाप्रभू केवळ 48 वर्ष या पृथ्वी तलावर होते. पण त्या 32 वर्षांची किंमत आणि त्या 48 वर्षांची किंमत कितीतरी अधिक आहे. कारण ते वर्ष भगवंतांच्या शुद्ध भक्तीमध्ये जोडलेल्या जीवनामध्ये व्यतीत केलेले होते. तर शास्त्र सांगतं दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीच्या पहिल्या दुसऱ्या स्कंदाच्या पहिल्या अध्यायामध्ये श्लोक आपल्याला पाहायला मिळतात शुकदेव गोस्वामींच्या द्वारे. ते म्हणतात की एका क्षणाचं आयुष्य पण परवडलं, पण ते कशा प्रकारचं आयुष्य पाहिजे? भगवंतांच्या स्मरणामध्ये, भगवंतांच्या शुद्ध भक्तीमध्ये जोडलेलं जे आयुष्य आहे, एका क्षणाचं पण जीवन हे परवडलं, पण अशा प्रकारचं जीवन जगणं हे कितीतरी श्रेष्ठ आहे. अशा लांब लचक 100 किंवा हजारो वर्षांच्या जीवनापेक्षा जे की भगवंतांच्या विस्मरणात जगलेलं आहे. त्याच्यामुळे आपण किती काळ जगतो ते महत्त्वाचं नाहीये. पण कोणत्या स्थितीमध्ये, कोणत्या मानसिकतेमध्ये, चेतनेमध्ये आपण जगतो, भगवंतांच्या स्मरणामध्ये, त्यांच्या सेवेमध्ये आणि भक्तिमार्गामध्ये जोडून ते जीवन जगतो का एका पशूंप्रमाणे, वृक्षाप्रमाणे केवळ इंद्रिय तृप्तीच्या उपभोगासाठी आपण ते जीवन जगतो?
हे आपण ठरवायचं आहे. तर किती काळ जगतो ते महत्वाचं नाही, कोणत्या चेतनेमध्ये तो काळ आपण भगवत भक्तीमध्ये जोडतो ते जास्त महत्वाचं आहे. कुणाला काही प्रश्न आहे का प्रभूजीच माताजीच? सगळ्यांना कळालं की हे उदाहरणं वेगवेगळ्या उपमा का दिलेल्या आहेत? वृक्षांची म्हणा किंवा लोहराच्या भात्याशी म्हणा किंवा वेगवेगळ्या पशूंसोबत उपमा का दिलेली आहे? क्लिअर आहे सगळ्यांना? हरे कृष्ण. हो हो समजलं प्रभूजी. आणि पटत आहे का आपल्याला हे की भागवत किती हरे तळमळतेने? कृष्ण. हरे कृष्ण. येस माताजी. हरे कृष्ण प्रभूजी. इथे ब्रह्मविद्येचं उदाहरण कसं काय दिलेलं आहे? कुठे ते कुठे सांगा थोडं. कोणती ओळ सांगत आहात तुम्ही? तात्पर्यामध्ये वर वर बघा आहे एक पहिल्याच याच्यामध्ये. हा. आधुनिक युगातील भौतिकवादी मनुष्य युक्तिवाद करेल की संपूर्ण जीवन किंवा जीवनाचा काही भाग सुद्धा ब्रह्मविद्येची चर्चा करण्यासाठी नसतोच. याचा अर्थ ब्रह्मविद्या म्हणजे ब्रह्म जानाति इति ब्राह्मणा, भगवंतांच्या भक्तिमार्गाबद्दलचं ज्ञान, याच्याबद्दल चर्चा केली. की भौतिकवादी व्यक्तींना जर सांगायला गेलं तर तुम्ही त्यांना बाकीच्या इंद्रिय भोगाच्या गोष्टींना बोलवा, लगेच तयार होतील ते. न्यू इयर पार्टी, ही पार्टी, अशा प्रकारे भौतिक उपभोगाच्या ठिकाणी जाण्यासाठी नेहमीच उत्सुक असतील. परंतु भगवंतांना जाणण्यासाठी, भगवंतांबद्दल भक्तीबद्दल चर्चा जिथे होत आहे त्या ठिकाणी बोलवलं तर असे भौतिकवादी व्यक्ती हे उल्हासित बिलकुल नसतात. तर अशा भौतिकवादी व्यक्तींबद्दल सांगितलं की त्यांना जीवनाचा काही भाग पण भगवंतांबद्दल जाणून घेण्यासाठी किंवा चर्चा करण्यासाठी हा त्यांच्याकडे वेळ नसतो. परंतु भौतिक उपभोगासाठी त्यांना वेळ मागा, की नेहमी वेळपूर्ण जीवन त्यांचं उपलब्ध असेल. क्लिअर आहे का माताजी? हरे कृष्ण. हो प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. थँक्यू प्रभूजी. हरे कृष्ण. अजून कुणाचा काही प्रश्न आहे का? सर्वांना ह्या सर्व उपमा, हे सर्व उदाहरणं जे शास्त्र देत आहे त्याचा अर्थ गमक कळत आहे का? की का हे या विशेष पशूंचे किंवा वृक्षांची उदाहरणं दिलेले आहे आणि काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे भागवतम? हरे कृष्ण. सगळे शांत शांत आहेत आज? समजलं हो प्रभूजी. समजलं प्रभूजी. ठीक. हो समजलं प्रभूजी. प्रभूजी लोहाराचा भाता तर तो म्हणजे स्वतः नाही ना श्वास घेत. आपण त्याला नाही. जेव्हा हलवतात हा. तेव्हा त्यात हवा भरली जाते आणि मग ते होतं ना प्रभूजी. होत. हा, तर सांगण्याचा अर्थ की केवळ आपण जर इंद्रिय तृप्तीसाठी जगत असू तर आपल्या जीवनाचं काही मूल्य नाहीये, भागवत सांगतं. हा त्याचा निष्कर्ष आहे, कन्क्लुजन. ठीक आहे माताजीच, प्रभूजीच. की ओके प्रभूजी. आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षणाचा उपयोग भगवंतांना जाणून घेण्याबद्दल आपण करणं आवश्यक आहे. नाहीतर आपल्या जीवनाचं महत्व तेवढंच आहे जेवढं हे सगळे उदाहरणं दिलेले आहेत, की फारसं महत्व काही त्याला राहणार नाही. हरे कृष्ण. आपण पुढे जाऊ. श्लोक क्रमांक 19. हा. आणि अशा लोकांची तुलना जे की भगवंतांच्या भक्ती मार्गामध्ये न जोडल्या जाता दुसऱ्या प्रकारच्या भौतिकवादी लोकांची गुणगान करण्यात, त्यांच्याबद्दल चर्चा करण्यात गुंतलेले असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या पशूंशी श्रीमद भागवतामध्ये केलेली आहे. तर आपण हा श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करू. थोडंसं तात्पर्य मोठं आहे, आपण एकदम बघू. श्वविड वराहोष्ट्र खरे संस्तुतः पुरुषः पशु संस्तुतः पुरुषः पशुः न यत्कर्णपथोपेतो कर्णपथोपेतो जातु नाम गदाग्रजः. हा पण जो श्लोक आहे तो शौनकादी ऋषी खूप स्ट्रॉंग वर्डेड, म्हणजे खूप
कठोर भाषेमध्ये अशा व्यक्तींची निंदा करत आहेत, जे की भगवंतांच्या भक्तिमार्गामध्ये स्वतःचा वेळ गुंतवत नाहीत. कुणाला वाचायचंय का? प्रभुजीज, माताजीज, हरे कृष्णा. मी वाचू प्रभूजी. हा, रसिका माताजी, हरे कृष्ण. मनुष्याला पापमुक्त करणाऱ्या भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य लीलांचे कधीही श्रवण न करणाऱ्या लोकांची स्तुती केवळ कुत्रे, डुक्कर, उंट आणि गाढव यांच्यासारखेच लोक करतात. तात्पर्य: सर्वसामान्य लोकांना जोपर्यंत आध्यात्मिक मूल्यांनी युक्त अशा उच्चतर जीवनाचे पद्धतशीर प्रशिक्षण दिले जात नाही, तोपर्यंत ते पशुवतच राहतात. आणि या श्लोकात विशेष करून त्यांचे वर्गीकरण कुत्रा, डुक्कर, उंट आणि गाढवांच्या स्तरावर करण्यात आले आहे. आधुनिक महाविद्यालयीन शिक्षण हे मनुष्याला जवळजवळ श्वान वृत्तीच स्वीकारण्यास तयार करते, ज्याद्वारे त्याला श्रेष्ठ मालकाची चाकरी करावी लागते. तथाकथित शिक्षण संपवल्यानंतर तथाकथित सुशिक्षित लोक कुत्र्याप्रमाणे नोकरीसाठी अर्ज घेऊन दारोदार भटकत राहतात आणि जागा रिकामी नसल्याचे सांगून बहुतेक वेळा त्यांना हाकलून दिले जाते. ज्याप्रमाणे कुत्रा हा दुर्लक्षित प्राणी असून भाकरीच्या तुकड्यासाठी धन्याची निष्ठापूर्वक सेवा करतो, त्याप्रमाणे मनुष्य पुरेसा मोबदला न मिळताही निष्ठापूर्वक धन्याची सेवा करतो. ज्या लोकांना अन्नाबाबत कोणतेही तारतम्य नसते, जे सर्व प्रकारचे घाणेरडे अन्न खाऊ शकतात, त्यांची डुकराशी तुलना करण्यात आली आहे. डुकरांना विष्ठा खाणे अतिशय आवडते, म्हणून विष्ठा हा एक विशिष्ट प्रकारच्या प्राण्याचा आहार आहे. इतकेच काय, पण खडे हे सुद्धा विशिष्ट प्रकारच्या प्राण्याचे किंवा पक्ष्यांचे अन्न आहे. तथापि मनुष्याने मात्र काहीही खाऊ नये. त्याने अन्नधान्य, भाजीपाला, फळफळावळे, दूध, शर्करा आदी गोष्टी खाव्यात. मांसाहार मनुष्यासाठी नाही. कठीण अन्नपदार्थ खाण्यासाठी मनुष्याला विशिष्ट प्रकारचे दात असतात आणि त्याचा उपयोग फळे, भाजीपाला आदी खाण्यासाठी होतो. मनुष्याला 2 सुळे असतात व जे लोक काही झाले तरी मांसाहार खातातच, त्यांच्यासाठी हे दात म्हणजे एक प्रकारची सवलत आहे. एकाचे अन्न दुसऱ्यासाठी विष असते हे आपल्याला माहित आहे. एकाचे अन्न दुसऱ्यासाठी विष असते हे आपल्याला माहित आहे. मनुष्याने भगवान श्रीकृष्णांना अर्पण केलेला नैवेद्य स्वीकारला पाहिजे आणि भगवंत पान, फुलं, फळं आदी गोष्टी युक्त असलेला आहार स्वीकारतात. वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे कोणत्याही प्रकारचे मांस भगवंतांना अर्पण करता येत नाही, म्हणून मनुष्याने विशिष्ट प्रकारचेच अन्न स्वीकारले पाहिजे. तथाकथित येत नाही म्हणून मनुष्याने तथाकथित जीवनसत्वे मिळवण्यासाठी त्याने पशूंचे अनुकरण करू नये. यास्तव ज्या मनुष्याला खाण्याचे तारतम्य नाही, त्याची तुलना डुकराशी केलेली आहे. उंटासारखा प्राणी काटे खाण्यात आनंद घेतो. ज्या मनुष्याला कौटुंबिक जीवनाचा उपभोग घ्यावयाचा आहे किंवा ज्याला तथाकथित आनंददायी सांसारिक जीवनाचा उपभोग घ्यावयाचा आहे, त्याची तुलना उंटाशी करण्यात आली आहे. भौतिक जीवन काट्याने भरलेले आहे आणि म्हणून त्या त्याज्य अशा भौतिक जीवनाचा चांगला उपयोग करण्यासाठी मनुष्याने वेदोक्त नियमांनुसार जीवन जगले पाहिजे. भौतिक जगामधील जीवन स्वतःच्याच रक्त शोषणामुळे चालते. भौतिक सुखोपभोगाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणजे लैंगिक सुख. लैंगिक सुख उपभोगणं म्हणजे स्वतःचेच रक्त शोषण आहे आणि या संदर्भात आपण अधिक स्पष्टीकरणाची आवश्यकता नाही. काटेरी झुडपे खाताना उंट सुद्धा स्वतःचे रक्त शोषून घेतो. काटे खाल्ल्यामुळे उंटाची जीभ कापते आणि तोंडातच रक्त वाहण्यास सुरुवात होते. असे ताज्या रक्तात मिसळलेले काटे त्या मूर्ख उंटासाठी स्वादिष्ट चव निर्माण करतात. अशा रीतीने तो काटे खाण्यात आनंद मानू लागतो. त्याचप्रमाणे निरनिराळ्या मार्गांनी आणि संशयास्पद साधनांनी पैसा मिळवण्यासाठी अतिशय परिश्रम करणारे मोठमोठे उद्योगपती त्यांच्याच रक्ताने माखलेल्या कर्माची काटेरी फळे खात असतात. म्हणूनच भागवताने अशा व्याधीग्रस्त लोकांचे वर्गीकरण उंटाबरोबर केलेले आहे. गाढव हा असा प्राणी आहे की पशूंमध्येही त्याची महामूर्ख म्हणून ख्याती आहे. गाढव अतिशय कष्ट करते आणि स्वतःचा कोणताही लाभ नसताना सर्वाधिक भार वाहून नेते. श्रील प्रभू की जय. हरे कृष्ण. अजून थोडंसं आहे. अच्छा, ओके. सामान्यपणे गाढवाचा उपयोग धोबी करतो.
ज्याचे समाजामध्ये फारसे प्रतिष्ठित स्थान नसते. गाढवाचा विशिष्ट गुण म्हणजे त्याला गाढविणीकडून लाथा खाण्याची अत्यंत सवय असते. गाढव जेव्हा संभोगाची याचना करतो तेव्हा त्याला गाढविणीकडून लाथा खाव्या लागतात आणि तरीही तो संभोग सुखासाठी गाढविणीच्या मागे मागे जातो. म्हणून बैलवेड्या मनुष्याची तुलना गाढवाशी केलेली आहे. सर्वसामान्य लोक अतिशय परिश्रम करतात. विशेषतः कलियुगात या युगामध्ये वजनदार ओझी वाहून आणि ठेला रिक्षा आदी चालवून मनुष्य खरे तर गाढवाचेच काम करीत आहे. मानवी समाजाच्या तथाकथित प्रगतीने मनुष्याला गाढवाच्या कामामध्ये गुंतविले आहे. मोठमोठ्या कारखान्यांमधील आणि कार्यशाळांमधील कामगार हे सुद्धा अशाच कामामध्ये गुंतलेले आहेत आणि दिवसभर काबाड कष्ट करणाऱ्या कामगारास केवळ संभोग सुखासाठीच नव्हे तर इतर कामांसाठीही आपल्या पत्नीकडून लाथा खाव्या लागतात. म्हणून भागवताने आध्यात्मिक अनुभूती विना जगणाऱ्या सामान्य लोकांचे कुत्रा, डुक्कर, उंट आणि गाढव या प्राण्यांचे केलेले वर्गीकरण म्हणजे काही अतिशयोक्ती नाही. अशा अज्ञानी जनसमूहांचे नेते कुत्र्या डुकरांच्या अशा समूहाने त्यांचा गौरव केल्याचा अभिमान बाळगत असतील, पण ही काही स्तुत्य गोष्ट नाही. भागवत स्पष्टपणे घोषित करते की एखादा मनुष्य अशा मानव रूपधारी कुत्र्या डुकरांचा मोठा नेता पुढारी असेलही, परंतु त्याला जर कृष्ण विज्ञानामध्ये प्रबुद्ध होण्याची गोडी नसेल तर तो दुसरा तिसरा कोणी नसून केवळ पशुच आहे. त्याला शक्तिमान, बलिष्ठ पशु किंवा अजस्त्र पशु म्हणता येईल. परंतु भागवताच्या गणनेनुसार त्याच्या नास्तिकवादी प्रवृत्तीमुळे त्याची मनुष्याच्या स्तरावर गणती केली जात नाही. किंवा दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर कुत्र्या डुकरांसारख्या मनुष्याचे पुढारी म्हणजे अधिक मोठ्या प्रमाणात पशुवृत्ती असलेले अधिक मोठे पशु होत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. तर आपण पाहतो की या श्लोकामध्ये कठोर शब्दांचा उपयोग केलेला आहे, परंतु भागवत जे निष्कर्ष आहे, कन्क्लुजन आहे, ते सांगण्याचा प्रयत्न करत आहे की जर आपण भगवंतांच्या भक्तीविना केवळ भौतिक उपभोगामध्ये जर आपलं आयुष्य व्यतीत केलं तर हे जे वेगवेगळे प्रकारचे प्राणी ते पण तेच करत आहेत. जसं की कुत्र्याचं उदाहरण दिलेलं आहे की एका कुत्र्याला काही घेणं देणं नसतं की कोण आई आहे, कोण बहीण आहे, कोण भाऊ आहे. प्रत्येक दुसरा कुत्रा हा त्याच्यासाठी उपभोगाचंच किंवा नियंत्रण करण्याचं किंवा एक्सप्लॉइट म्हणजे शोषण करण्याचंच साधन असतो. त्याच प्रकारे डुक्कर या प्राण्याबद्दल सांगितले की त्याला काय ग्रहण करायला पाहिजे, खायला पाहिजे किंवा काय नाही खायला पाहिजे याच्यामध्ये काही तारतम्य, सत्सद विवेक बुद्धी नसते. त्याच प्रकारे उंटाचं उदाहरण दिलंय की तो आपण पाहतो वाळवंटामध्ये झाडं, पालेभाज्या अशा जास्त दिसत नाही, तर काटेरी झुडुपं असतात, ज्याला कॅक्टस वगैरे आपण म्हणतो. तर त्या काटेरी झुडुपांचेच ते फांद्या वगैरे खाण्याचा प्रयत्न करतो आणि ते काटेरी झुडुपं खाताना त्याच्या तोंडामध्ये रक्तस्राव होतो त्या काट्यांमुळे. परंतु त्या उंटाला वेडेपणाने असं वाटतं, की ही जी रक्ताची चव आहे, ती त्या काटेरी झुडुपांमधून निघणारा ज्यूस आहे, रस आहे. पण ते त्या काटेरी झुडुपांमधून निघणारा रस नसून त्याच्याच तोंडातून होणारा रक्तस्राव असतो. अशा प्रकारे आणि गाढवाचं उदाहरण दिलंय, की असे असा प्राणी आहे गाढव, की फक्त एका छोट्याशा गाजरासाठी किंवा पाल्यासाठी तो दिवसभर मालकाचे ओझे वाहत राहतो. त्याला हे नाही कळत, की हे जे साधारण अन्न आहे ते त्याला कुठेही फिरलं तरी तेवढं साधारण निश्चित मिळेल. परंतु पूर्ण दिवसभर तो खूप काबाड कष्ट करत राहतो. ह्या सर्व प्राण्यांची तुलना अशा भौतिकवादी व्यक्तींसोबत केलेली आहे, जे दिवस-रात्र काम करतात. तर आपल्याला कदाचित माहीत नसेल, आता भारतात पण ही प्रवृत्ती येत आहे. पण पाश्चात्य देशात जर आपण पाहिलं प्रभूजीज, माताजीज, की राहण्याचं जीवनमान तर श्रेष्ठ आहे, परंतु त्यासाठी खर्च एवढा जास्त खर्चिक आहे, की साधारण मनुष्य पण बरेच सापडतील तुम्हाला 2-2 काही तर 3-3 वेगवेगळे जॉब्स करणारे, नोकरी करणारे. मग एवढा कालावधी जर त्यांनी दुसऱ्या व्यक्तींची सेवा करण्यात, नोकरी करण्यात घालवला, तर आध्यात्मिक मार्गासाठी, आध्यात्मिक कार्यासाठी कसा वेळ राहणार त्यांच्याकडे. तर शास्त्र सांगतं, की मनुष्य जीवन याच्यासाठी बनलेलं नाहीये, की दिवसातले 12-12
14 किंवा 16 तास काम करणे आणि थकून येऊन घरी झोपण्याशिवाय दुसरा कोणताच वेळ नसणे. तर मनुष्य जीवन कशासाठी बनलेलं आहे, की आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत, त्यांच्यासाठी जेवढं आवश्यक कष्ट आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, जे आपल्याला कृष्ण भावना आपली व्यवस्थित कृष्ण भावनेचे कार्य व्यवस्थित चालवता यावेत, यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी आपला वेळ द्यावा, जेवढं कमीत कमी आवश्यक आहे. आणि श्रील प्रभुपाद विशेषतः सांगतात, की एका व्यक्तीने सामान्यतः 8 तासापर्यंत काम करणं योग्य आहे. परंतु राहिलेला जो वेळ आहे, तो कृष्ण भावनेचा अभ्यास करण्यामध्ये, नामजप करण्यामध्ये सकाळी संध्याकाळी आपण वेळ थोडा द्यायला पाहिजे. जर आपण भौतिक कार्यामध्येच, नोकरीमध्येच एवढा वेळ घालवला, तर ह्या प्रकारच्या वेगवेगळ्या पशूंमध्ये आणि अशा व्यक्तीमध्ये जो की आध्यात्मिक जीवनामध्ये बिलकुल रस घेत नाही, वेळ देत नाही, अशा 2 व्यक्तींमध्ये किंवा पशूंमध्ये काही फरक नाहीये भागवताच्या अनुसार. सर्वांना पटतंय का प्रभूजीच माताजीच भाषा खूप कठोर आणि कुणाला अप चुकीचं वाटत आहे की नाही, की भागवत अशा प्रकारची भाषा का वापरत आहे किंवा अशा प्रकारच्या प्राण्यांची उपमा का देत आहे भौतिकवादी व्यक्तींसाठी? हरे कृष्ण. हरे कृष्णा प्रभूजी. सर्व हरे समजतं, कृष्ण. दंडोत प्रणाम. हरे कारण कृष्ण. ह्या धन्यवाद. भाषेतच सांगावं लागतं कलियुगातल्या लोकांना, तरच उपयोगी. हां. तर कुणी राग मानून घेऊ नका, की अशा प्रकारची का उपमा दिली हे भागवतात सांगितलं, याचा अर्थ आपल्या भल्यासाठीच दिलेली आहे. जेणेकरून आपण तो मुद्दा समजून घ्यावा आणि किमान अशा पशूंप्रमाणे जीवन न जगता आध्यात्मिक प्रगतीसाठी स्वतःचा वेळ आणि प्रयत्न द्यायला पाहिजेत भागवताच्या अनुसार. तर आपण थांबू इथे प्रभूजीच माताजीच. अजून कुणाचा काही प्रश्न किंवा काही टिप्पणी आहे का? हरे कृष्ण. ठीक आहे. खूप खूप धन्यवाद आपल्या सर्वांचा आणि कृष्णांच्या कृपेने, इच्छेने आपण उद्या सकाळी पण भेटू, सकाळी 10 वाजता. हरे कृष्ण. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण हरे हरे कृष्ण प्रभूजी. कृष्ण. प्रभुजी. दंडवत सादर प्रभुजी. प्रणाम हरे प्रभूजी. कृष्ण. हरे धन्यवाद. कृष्णा, दंडोत प्रणाम प्रभूजी. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे